प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका आज भारीच दाखवली आहे त्यांनी. कालचा हा एपिसोड रिव्ह्यू दिलाय, जरा उशिरा दिला पण नक्की बघा. तर आपण सुरुवातीला बघतोय शुभंकर म्हणताय, ही सर्व अशी काय धावतीये रे आरव. आरव म्हणतो, माहित नाही रे बाबा. आता आरवला पण चुटपुट लागलीये की नेमकं काय झालं असेल, म्हणून तो बयोला फोन करायचा प्रयत्न करतो पण तिचा फोन लागत नाही. शुभंकर त्याला म्हणत असं, छान होती ना भजी, थंड होती पण कुरकुरीत होती. तुला आठवतात का गावचे दिवस, तू तिथे साखर लागलेली बिस्किटं खायचा आवडीने, किती छान ना आरव. मला आता असं वाटतंय की माझी लाईफ ना नॉर्मल होतीये आणि गौतमी पण जरा बरी वागायला लागली रे. म्हणजे पहिल्यांदा मला तिच्याबद्दल जरा जेन्युइन फिलिंग वाटतीये. अरे आरव, मी काय बोलतोय ऐकतोयस ना तू, मी बरोबर बोलतोय ना. आरव म्हणतो, हो बाबा बरोबर बोलतोयस तू. पण आरवला टेन्शन आलंय की काय झालं असेल बयोसोबत, ती अशी का पळाली. इकडे गौतमी विचार करते की आरव का घेऊन गेला असेल शुभंकरला, त्याचं आणि त्या पोरीचं काही प्लॅन असेल का. आता ती इराला म्हणते, तू जायला हवं होतं. इरा म्हणते, ए मम्मा काहीतरीच काय, मी अशा थर्ड क्लास टपरीवर कधी खाते का, मी कॅफेमध्ये जाणारी मुलगी आहे, मला नाही आवडत. आणि बाबा काय लहान आहे का, आरव दादा आहे ना त्याच्यासोबत, आणि तो काय सांगणार आहे का त्याला ती बयो आहे म्हणून. तर आता लगेच गौतमी चिडते तिच्यावर. पण तेवढ्या शुभंकर येतात आणि गौतमी म्हणते, किती उशीर केलास रे शुभंकर. शुभंकर म्हणतात, अगं उशीर कसला, आम्ही तर किती लवकर आलो. मग आरव म्हणतो, बाबा मी जरा आलोच. शुभंकर म्हणतात, मी पण जरा फ्रेश होऊन आलो. मग आरव बाहेर गेल्यावर पुन्हा बयोला फोन करायचा प्रयत्न करतो, तेव्हा फोन लागतो. मग तो विचारतो, कुठे होतीस तू, तुझा फोन लागत नव्हता. बयो मग त्याला झालेली सगळी हकीकत सांगते की ते आजोबा आजी दिसले मला, मी त्यांच्या मागे पळाले पण ते मला मिळालेच नाही. आता आरव म्हणतो, मग पुढे काय करणार आहेस तू. बयो म्हणते, मी रिक्षाचा नंबर नोट केलाय, पप्पू दादाला भेटतीये मी. आरव म्हणतो, मी पण येतो तिथे. बयो म्हणते, तुझी मम्मा. आरव म्हणतो, मी करेल का मॅनेज. आता ते तिघं जण भेटलेत. आरव बयोला म्हणतो असतो, बयो आता काय करायचं, पोलीस स्टेशनमध्ये जायचं का. बयो म्हणते, नको आरव दादा, उगाचच तमाशा होईल, आपण काय करूयात. आता लगेच पप्पू म्हणतो, डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिक्षाचा नंबर तुम्ही मला द्या, माझ्या एरियातल्या सगळ्या रिक्षावाल्यांना मी सांगतो आणि शोधू आपण त्यांना. तर असं ठरलंय यांचं. इकडे विशालच्या घरी अर्ध्या रात्री ती इरा आली आहे. तो म्हणतो, इरा तू इथे काय करतेस एवढ्या रात्रीची. इरा म्हणते, अहो सर तुम्ही माझ्या घरी आलात ना, आपण आता बाहेर जाऊया ना फिरायला, तसं पण आज सुट्टी आहे ना तुम्हाला. तेव्हा विशाल म्हणतो, वेडी आहेस का तू, अगं लास्ट टाइम किती प्रॉब्लेम झाला होता, तू इथे आल्या होत्या तुम्ही दोघी जणी, तर तू पुन्हा का आली आहेस. इरा म्हणते, सर लास्ट टाइम झाला ना, सोडा आता नाही होणार. इराशी बोलता बोलता विशालला बयोचा फोन आलाय म्हणून तो जरा पुढे येतो. इरा लगेच दार लावते आणि आतमध्ये शिरते त्याच्या खोलीच्या. आता बयो सांगतेय विशालला की ते आजी आजोबा सापडले, मी आता मला निर्दोष सिद्ध करेल वगैरे वगैरे. आता विशाल म्हणतो, काय सांगतेस काय, खूप मोठी न्यूज देतेस तू. तेव्हा बयो म्हणते, हो सर. म्हणजे ती असं बोलायला लागते तर हा नुसता हो नाही मध्ये उत्तरं देत असतो. शेवटी बयो म्हणते, काय झालं, तुम्ही असे का बोलतायत, कोणी आहे का तुमच्या समोर. तेव्हा विशाल म्हणतो, अगं तसं काही नाहीये, तुला म्हटलं होतं ना की सत्य समोर येतच आणि अपराध केलेल्या माणसाला पण शिक्षा मिळतेच. इराला कळत नाहीये हा असं का बोलतोय. मग आता तो म्हणतो, हे बघ मी तुझ्याशी बोलतो नंतर, पण तू जे करतेस ते योग्य करतेस. एवढं बोलून तो फोन ठेवून देतो. मग इरा म्हणते, सर कोणाचा फोन होता. तेव्हा विशाल तिला म्हणतोय की खूप महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन होता, ती व्यक्ती माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. आता लगेच इरा म्हणते, ओके आय गेस तुमच्या आईचा फोन असेल, जाऊ द्या ना सर, आपण जाऊयात ना बाहेर, चला ना तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघ इरा, तुम्हाला सुट्टी होती पण मला नव्हती, मी देसाई सरांना असिस्ट करत होतो ओटीमध्ये, त्यामुळे मी खूप थकलोय, मला आरामाची गरज आहे. लगेच इरा म्हणते, अहो सर चला ना, तुम्हाला बरं वाटेल बाहेर गेल्यावर. ही अक्षरशः बळजबरी त्याला चिटकती असं म्हणायला हरकत नाहीये. तो तिला अवॉइड करत असतो. तो म्हणतो, प्लीज मला झोपू दे, थोड्या वेळ आराम करू दे, आपण नंतर प्लॅन करूया. शेवटी गेली बाबा फायनली एकदाची. दार लावल्यावर हा विचार करतोय, सुटलो बाबा एकदाचा. पण हा विशाल उगाचच चांगला गुंतणार आहे प्रेक्षकांनो. आता ही गौतमी विचार करतीये की कशा गोळ्या द्यायच्या शुभंकरला, आणि काही झालं तरी आता या गोळ्या द्यायच्याच. आता ती म्हणते, चल शुभू गोळ्या घेऊन टाक. शुभंकर म्हणतात, घेतल्या ग मी गोळ्या मगाशीच. गौतमी म्हणते, एवढ्या लवकर का घेतल्यास तू गोळ्या. शुभंकर म्हणतात, अगं मला भूक लागली होती मगाशीच म्हणून मी गोळ्या घेतल्या आणि फ्रुट्स खाल्ली. गौतमी म्हणते, मला सांगायचं, मी दिल्या असतं ना तुला गोळ्या. शुभंकर म्हणतात, काय ग गौतमी, लहान आहे का ग मी, आणि तसंही ना तुम्हाला पेशंटचा फील देऊ नकोस, आता मी हॉस्पिटल जॉईन करणार आहे लवकरच. अशा प्रकारे गौतमी मॅडमचा बऱ्याच वेळेला पचका होतोय. गौतमीला काही त्या गोळ्या देता येईना शुभंकरला. आता तेवढ्यात पप्पू फोन करतोय बयोला आणि सांगतोय, त्या आजी आजोबा माझ्या ताब्यात आहे. बयो मग पुन्हा एकदा पळत पळत आली आहे तिथे, म्हणजे त्या आजी आजोबांकडे. आणि इकडे पप्पू दादा त्यांना सांगत असतो की जे काय ते खरं खरं सांगा, भाव खाऊ नका, वाटलं तर वडापाव जास्ती खा. पण तेवढ्यात इकडे इराचं सीन दाखवलाय. इरा हेतल आणि अंकिताला म्हणत असते, बरे झालं बाबा मी त्या पंजाबी ड्रेसमधून सुटले, गुदमरायला झालं होतं मला. मग लगेच हेतल आणि अंकिता जरा उडवत असतात तिची.
मजा घेत असतात, की "अगं त्याने तुला सांगितलं ना, की तू याच ड्रेसमध्ये चांगली दिसते." इरा म्हणते, "हो ना यार, तो खूप चांगला आहे आणि तुम्ही दोघी हसताय का मला?" तेव्हा हेतल म्हणते, "अगं नाही हसत नाहीये, पण म्हणजे तो तुला नोटीस करायला लागलाय. माझा विकी पण असाच करायचा." करायचा म्हणजे आता तो कुठे गेला भगवंतालाच माहीत. असो, तर आता ह्या दोघी तिला टिप्स देतायत, की "तू असं कर, तसं कर." मग इरा म्हणते, "हो यार, तो खूपच गोड आहे, शाई आहे. मला तो खूप आवडतो. आय लव्ह हिम." आता हे बोलत असताना शुभंकरांनी हे सगळं ऐकलंय. इरा फोन कट करते शुभंकरांना बघितल्यावर आणि म्हणते, "बाबा, अरे तू इथे कसं काय? म्हणजे तू." शुभंकर म्हणतात, "मी ऐकलंय सगळं. कोण आहे तो मुलगा? शाय, क्यूट, हँडसम मला तरी सांग." इरा मग लाजायला लागते आणि म्हणते, "अरे बाबा, असं काही नाहीये." मग शुभंकर म्हणतात, "हे बघ इरा, मला माहिती आहे. या अशा गोष्टी ह्या वयामध्ये होतात. आम्ही पण या वयातून गेलोय. पण बेटा, मुलींची निवड चुकीची निघता कामा नये आणि हो, विशेषतः मुलींची निवड चुकीची निघता कामा नये. पण माझी इरा प्रेमात पडली आहे." मग इरा म्हणते, "बाबा तू पण ना." आता ती लाजून बाबांना मिठी मारते. पण शुभंकर म्हणतात, "कोण आहे तो मुलगा? सांग तरी." तर अजून तरी इराने ते सत्य रिव्हील केलेलं नाहीये. त्यामुळे वाचला विशाल. मग शुभंकर म्हणतात, "बरं चल ठीक आहे. सांग तुला जेव्हा सांगावसं वाटलं तेव्हा. मी ना जरा म्हणजे बाहेर कुठेतरी जायचा विचार करतोय. तुझ्या त्या शाय आणि क्यूट मुलाला बोलव हवं तर." इरा म्हणते, "बाबा काय रे तू सुद्धा." तर शुभंकर आता स्माईल करताय आणि त्यांना छान वाटतंय, की त्यांची मुलगी प्रेमात पडली आहे. खरं तर प्रेक्षकांनो हा प्रसंग एवढा इझी घेण्यासारखा नाहीये. असो यावरती खूप मोठा आपला रिव्ह्यू होऊ शकतो. कधीतरी नक्की चर्चा करूयात. तर आता इकडे बयो त्या आजी-आजोबांना ओरडते, "काय हो आजी-आजोबा असं करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? देवाला तरी घाबरायचं ना. या पैशात तुम्हाला काय मिळालं असतं एवढं? समाधानाची झोप मिळाली असती का?" पप्पू म्हणतो, "काय ते खरं-खरं सांगा." मग आता ते आजोबांना काहीतरी गिल्ट वाटतं आणि मग ते सांगतात, की "त्या घाऱ्या-घाऱ्या डोळ्यावाल्या बाई आहे ना त्या डॉक्टरांच्या घरी, त्यांनी आम्हाला करायला सांगितलं आणि त्या माणसाने पण." आणि त्या आजी म्हणतात, "तुझी एवढीच पोरगी आहे ती, काय नाव तिचं? इरा, तिने केलंय." आता बयो म्हणते, "इरा? त्यांनी इराला सुद्धा या कामात घेतलं, त्यांना लाज कशी वाटली नाही?" मग पप्पू दादा म्हणतो, "चला तुमच्या बाबाला सांगूया सगळं आपण." लगेच बयो म्हणते, "नको नको पप्पू दादा, बाबाला वाईट वाटेल." आता खरं सांगू का प्रेक्षकांनो, या बयोमुळेच ना ती इरा एवढी लाडावून फालतू वागते. कारण लहानपणी पण ती अशीच करत होती ना, तेव्हा ही बयोच तिला पाठीशी घालत होती. तेव्हाच जर हिने तिला एक्सपोज केलं असतं ना, तर आज ही वेळ आलीच नसती. ही बयो दरवेळेला अशीच करते, नको नको म्हणजे तिच्यावरती किती अन्याय झाला तर चालतो, पण इरा मात्र सेफ राहिली पाहिजे. हे कोणतं लॉजिक आहे? बाय द वे असं इतकं चांगलं कोणीच वागत नसतं. असो म्हणजे गरजेपेक्षा जास्ती चांगलं वागूही नये असं मला म्हणायचंय, नाहीतर लोकं वेडं समजतात आणि मग गृहीत धरायला लागतात आपल्याला. एनिवे मग पप्पू म्हणत असतो, "कुठल्या मार्गाने आपण सांगायचंय मग तुमच्या बाबांना?" मग इकडे गौतमी दुष्यंतला सगळं काही सांगत असते, की ती कशाप्रकारे फेल होतीये. शुभंकरला गोळी तिला देता येत नाहीये. शुभंकर काय-काय कारणं सांगताय. मग हे दुष्यंत तिच्यावर वैतागतात आणि म्हणतात, "मला कसं म्हणायची गं हॉस्पिटलमध्ये, दुष्यंत असं कर, तसं कर." गौतमी म्हणते, "अरे तू असं काय करतोयस? मला सांग ना मी काय करू?" दुष्यंत म्हणतो, "तू ना प्रत्येक वेळेला हे मारून टाक म्हणत असते ना, आता कळलं ना तुला कसं अवघड असतं हे सगळं करणं ते." गौतमी म्हणते, "अरे बाबा त्या डॉक्टरला कशी गोळी द्यावी ते मला कळत नाहीये." दुष्यंत म्हणतो, "मग हे काम काय मी करू का तिथे येऊन?" मग गौतमी म्हणते, "तू मला उद्धटसारखं का बोलतोयस? तू सांग ना काय करायचं ते नेमकं मला. कारण आता खूप प्रॉब्लेम होणार आहे. काहीतरी आपल्याला करावं लागेल लवकरात लवकर. दुष्यंत काहीतरी सुचव." आता बोलता-बोलता ही गप्प बसते कारण खाली तिला बयो आणि त्या आजी-आजोबा दिसलेत रिक्षातून उतरताना. आता तिकडनं दुष्यंत, "हॅलो गौतमी, हॅलो गौतमी" करत असतो, पण गौतमीचे धाबे दणाणलेत असं म्हणायला हरकत नाहीये. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की सगळ्यांच्या समोर सोक्षमोक्ष करायचा तमाशा बयो करतीये, पण मला नाही वाटत ती गौतमी आणि इराचं नाव यावेळी सुद्धा शुभंकरांना सांगेल. पण आता तिने तिसरा कोणता मार्ग काढलाय ते बघूया. मला काय वाटतंय प्रेक्षकांनो, मला नक्की कळवा हां. आणि प्लीज कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी. धन्यवाद.